नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे। 6 आउट 336 भारताचा स्कोर आहे। यशस्वी जयस्वाल जबरदस्त भलं मोठं शतक करून नाबाद अजून खेळतोय। त्यामुळे पहिल्या दिवशीच्या खेळावरती भारताची बऱ्यापैकी मोहर उमटली आहे असं मी म्हणेन। बऱ्यापैकी का ते मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये सांगतो। दुसऱ्या कसोटी सामन्याला जेव्हा सुरुवात होत होती तेव्हा सगळ्यांचं लक्ष एका गोष्टीकडे होतं, ते म्हणजे नाणेफेक जिंकतंय कोण, पहिली बॅटिंग करतंय कोण। थोड्याशा चेहऱ्यावरती टेन्शन घेऊन रोहित शर्मा जेव्हा नाणेफेकीला आला तेव्हा त्याच्या मनात हाच विचार असेल की कसंही करू देत, आज मी नाणेफेक जिंकू देत। आणि खरोखर नशिबाने त्याला साथ दिली, भारतीय संघाने नाणेफेक जिंकली। सुरुवातीला भारतीय संघाने जरा सावध खेळ केला असं म्हणायला लागेल। त्याचं कारण जिमी अँडरसन बॉलिंग करत होता आणि जेव्हा जिमी अँडरसन बॉलिंग करतो तेव्हा तुम्हाला एकदम घाई गडबड करून चालत नाही। इंग्लंड संघामध्ये अपेक्षित बदल केले गेले। बशीरला संधी मिळाली डेब्यू करायची। लीच ऑलरेडी दुखापतीमुळे खेळणार नव्हता, त्यामुळे बशीरची वाट एकदम मोकळी झाली। त्यामुळे एकच फास्ट बॉलर, पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणेच एकच फास्ट बॉलर आणि बाकीचे स्पिनर असं घेऊन बेन स्टोक्सनी संघ मैदानात उतरवला। भारतीय संघात सुद्धा बदल केले गेले। रजत पाटीदारला पदार्पणाची संधी मिळाली। कुलदीप यादव संघात आला आणि मोहम्मद सिराजच्या जागी मुकेश कुमारला घेण्यात आलं। भारतीय संघाचा विचार बघा, भारतीय संघ पहिल्या सामन्यातही 2 फास्ट बॉलर्सना घेऊन खेळला। दुसऱ्या कसोटी सामन्यातही मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराहची जोडी आपल्याला नवीन बॉल टाकताना बघायला मिळणार आहे। हे विकेट असं आहे की जिथे वरचा लेयर हा काळ्या मातीचा आहे, खालचा लेयर जो आहे तो लाल मातीचा आहे। त्यामुळे या विकेटवरती बॉल थोडासा उसळी घेतोय। बशीरचा खास करून बॉल जो आहे त्याला बऱ्यापैकी उसळी मिळत होती, तेवढी उसळी हार्टली किंवा रेहानला मिळाली नाही। जिमी अँडरसननी संपूर्णपणे अनुभवपणा लावला, एका टप्प्यावरती नेहमीप्रमाणे बॉलिंग केली आणि हे करत असताना त्यांनी एक गडबडसुद्धा केली। ती गडबड म्हणजे काय ते सुद्धा मी पुढं सांगतो। सुरुवातीला रोहित शर्माची विकेट कशी गेली हे बघताना मला थोडंसं वाईट वाटलं, कारण इतका तगडा बॅट्समन फटके मारावेत का डिफेंड करावं या द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेला दिसला। अर्थात त्याच्यावरती जबाबदारीचं ओझं असणार। त्याचबरोबर पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करायला लागला ही सुद्धा गोष्ट त्याच्या मनात असणार। त्या जबाबदारीच्या जाणीवेखाली खेळत असताना तो बशीरला खेळला आणि त्याच्या बॅटची आतली कड घेऊन बॅकवर्ड शॉर्ट लेगला उभा असलेल्या पोपनी त्याचा झेल पकडला आणि पहिलं यश हे बशीरला मिळालं। पदार्पणाच्या सामन्यामध्ये पहिली विकेट ती सुद्धा रोहित शर्माची मिळणं हे त्याच्या दृष्टीने आनंदाचं लक्षण होतं आणि तो आनंदाने बेभान झाला। शुभमन गिलच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज त्यांनी बऱ्यापैकी चांगली सुरुवात केली होती। तसंच त्याला जे अनुभव नसलेले जे 3 स्पिनर होते इंग्लंड साईडचे, त्याच्यात काही सोपे बॉलही मिळाले। काही बॉलचा सामना करत असताना मला वाटतं तो थोडासा अडचणीत होता, खास करून जिमी अँडरसनला काहीसं पुढे येऊन खेळायचा तो प्रयत्न करतोय, म्हणजे फ्रंट फूट नाही, स्टेप आउट पण नाही आणि फ्रंट फूट पण नाही, अशा पद्धतीने खेळायचा तो प्रयत्न करत होता। स्लोइश विकेटवरती जेव्हा जिमी अँडरसन बॉलिंग करतो तेव्हा त्याचा बॉल जास्त स्विंग होऊ नये म्हणून कधीकधी बॅट्समन ही टेक्निक वापरतात। हे टेक्निक जास्त चालत नाही आहे, हे खरं तर शुभमन गिलच्या लक्षात यायला पाहिजे होतं, कारण लागोपाठ 2दा उजव्या साईडची कड बॅटची घेऊन बॉल थर्डमॅनला बाउंड्री लाईनच्या पार गेलेला दिसला आणि नंतर तसा शॉट खेळत असताना शुभमन गिल जिमी अँडरसनला कॉट बिहाइंड झाला। स्थिरावल्यानंतर रोहित शर्मा आऊट झाला, स्थिरावल्यानंतर शुभमन गिल आऊट झाला, स्थिरावल्यानंतर श्रेयस अय्यर आऊट झाला, स्थिरावल्यानंतर रजत पाटीदारसुद्धा आऊट झाला आणि स्थिरावल्यानंतर अक्षर पटेल आणि कोना भरतसुद्धा आऊट झाला। मी ही यादी का वाचून दाखवली, एक सलग यादी वाचून दाखवली, त्याचं कारण तुम्हाला सांगतो। जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तेव्हा राजाभाऊ ओक सर आणि त्याचबरोबर हेमू अधिकारी सर आम्हाला शांतपणे एकच गोष्ट समजून सांगायचे, बॅट्समन आऊट होतो, त्याच्या हातनं चूक होते, मान्य आहे, तुम्हाला कुणी ओरडणार नाही। पहिल्या 20-25 रन होत असताना जर का तुम्ही आऊट झालात
तुम्हाला कोणी दोष देणार नाही. फारच तुम्ही भयानक फटका मारला तर आमचे गुरु आम्हाला ओरडायचे, परंतु 20-25 धावा झाल्यानंतर जर का कोणी आऊट झाला तर त्याची मात्र राजाभाऊ ओक सर असू देत, हेमू अधिकारी सर असू देत, चांगलीच कान उघडणी करायचे. आजच्या जे यादी मी मगाशी वाचून दाखवली याच्यामध्ये मला एवढाच मुद्दा मांडायचा आहे की खेळाडू स्थिरावून आऊट झालेले आहेत. आक्रमक क्रिकेट खेळायचं कुणी नाही म्हणत नाही, परंतु 2 बॅट्समन स्क्वेअर कट मारत असताना पॉईंटला सोपा झेल. रजत पाटीदार थोडासा कमनशिबी ठरला, कारण त्याच्या बॅटला बॉल लागून हळूच तो घरंगळत गेला. जेव्हा तो थोडासा ऑफ गार्ड मिळाला आणि नंतर त्याला बॉल थांबवता आला नाही, एकच बेल खाली पडली तो आऊट झाला. आणि त्याचबरोबर स्क्वेअर कटला पॉईंटला नाही, परंतु विकेटकीपरकडे झेल देऊन श्रेयस अय्यर आऊट झाला. ही सगळी पडझड होत असताना एकच बॅट्समन खंबीरपणे उभा राहिला आणि तो होता यशस्वी जयस्वाल. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कष्टकरी बॅट्समन आहे, मेहनती बॅट्समन आहे, जो आपल्या खेळाची, आपल्या कसोटी कॅपची मान राखायचा मनापासून प्रयत्न करतो. गेल्या सामन्यातही पहिल्या इनिंगमध्ये तो छान खेळलेला होता, शतक त्याचं हुकलं. दुसऱ्या इनिंगमध्ये तो आऊट झाला. पण आजच्या सामन्यामध्ये म्हणजे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालनी त्याचा खरा क्लास दाखवला. जो मी मुद्दा मांडला होता प्रिव्ह्यूमध्ये की आपल्या विकेटवरती एक भला मोठा प्राईस टॅग हा त्यांनी लावलेला होता. सुरेख बचावही त्यांनी केला, ड्राईव्हजही त्यांनी कडक मारले आणि हवेतनं फटके मारले. ते 4 सिक्सर अगदी प्रेक्षकात जाऊन पडले. याचा अर्थ असा होता की नुसताच त्यांनी भक्कम बचाव केला नाही, तर मारत असताना तो कचरला सुद्धा नाही. मारू की नको अशा द्विधा मनस्थितीत तो सापडला नाही. मैदानाच्या चारही बाजूला त्यांनी फटकेबाजी केलेली दिसते आणि जवळजवळ 179-180 धावांच्या टप्प्यावरती तो आहे, नाबाद आहे. आणि हे करत असताना धावगती ही सुरेख ठेवलेली आहे. 3 सेशन झाले. पहिल्या सेशनमध्ये 100च्या वर धावा, दुसऱ्या सेशनमध्ये 100च्या धावा आणि तिसऱ्याही सेशनमध्ये 100च्या वर धावा भारतीय संघाने करून दाखवलेल्या आहेत. 336चा धावफलक गाठून दाखवलेला आहे. फक्त आता एक गडबड आहे. ती गडबड अशी आहे की आता अश्विन सोडून खरी साथ देणारा बॅट्समन हा उरलेला नाही. कारण वरती जी मी मगाशी यादी वाचली, या बॅट्समननी स्थिरावून आपली विकेट दिलेली आहे. यशस्वी जयस्वाल एका बाजूनी खंबीरपणे उभा आहे, नुसता उभा नाही आहे, तर त्यांनी जबरदस्त बॅटिंग करून द्विशतकाकडे वाटचालसुद्धा केलेली आहे. आता अश्विन जो आहे तो यशस्वी जयस्वालला किती साथ देतो, त्याचबरोबर जे खालचे बॅट्समन उरलेले आहेत, मग तो कुलदीप यादव असू देत, बुमराह असू देत, मुकेश कुमार असू देत, हे जयस्वालला साथ किती देतात हे बघायला खरं दुसऱ्या दिवशी मजा येणार आहे. कारण हे विकेटवरती बॉल वळतोय, भस्कन वळत नाही आहे, परंतु या विकेटची खासियत अशी आहे की त्याला थोडासा उसळी मिळते, बॉल टर्नही होतोय आणि त्याबरोबर जंपही होतोय. त्यामुळे 2 बॅट्समन स्क्वेअर कट करताना पॉईंटवरती आऊट झालेले दिसले. म्हणून मला असं वाटतं की या विकेटवरती दुसऱ्या दिवशीसुद्धा बॅटिंग करणं हे शक्य असणार आहे, सोपं असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे. यशस्वी जयस्वाल हे नक्कीच जाणून असणार, कारण त्याच्या खेळामध्ये ती गंभीरता मला दिसली. विकेटवर उभं राहणं अजून काम अर्धवट आहे हे समजून खेळी पुढे चालू ठेवणं हे यशस्वी जयस्वालनी करून दाखवलं आहे. वेल प्लेड यशस्वी जयस्वाल. जे इंग्लंडचे 3 स्पिनर होते, रेहान अहमदला विकेट मिळालेली आहे, हाटलीला सुद्धा विकेट मिळालेली आहे, अँडरसनला विकेट मिळालेली आहे आणि त्याचबरोबर बशीरला सुद्धा विकेट मिळालेली आहे. या बॉलर्सनी दाखवून दिलं आहे की या विकेटवरती स्पिनरला मदत मिळणार आहे. भारतीय संघाच्या बॉलिंगमध्ये वैविध्य आहे, कारण एकीकडे अश्विनची ऑफ स्पिन आहे, दुसरीकडे ट्रॅडिशनल लेफ्ट आर्म स्पिन जी आहे ती अक्षरची आहे आणि कुलदीप यादवची चायनामन बॉलिंगसुद्धा आहे आणि त्याबरोबर 2 फास्ट बॉलरसुद्धा आहेत. त्यामुळे या विकेटवरती 400 धावांचा टप्पा गाठला तर भारतीय संघाला या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवण्याकडे हळूहळू वाटचाल करता येईल. अर्थातच इंग्लंडचा संघ लेचापेचा नाही आहे, त्यांनी पहिल्या कसोटीत दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर ते भारतीय बॉलर्सना 1000 प्रश्न विचारणार आहेत, विविध फटके मारून प्रश्न विचारणार आहेत, ही गोष्टसुद्धा लक्षात राहणार आहे. चांगली गोष्ट एवढीच म्हणता येईल की पहिल्या दिवशी उगाचच पडझड झालेली नाही आहे, उगाचच खराब विकेट नाही आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने बऱ्यापैकी संधीचा फायदा उचललेला आहे. परंतु हे म्हणत असताना
बाकीच्या फलंदाजांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलेलं नाही. गिल, श्रेयस अय्यर यांच्या बाबतीतला संयम, निवड समिती, संघ व्यवस्थापन किती ठेवणार हा सुद्धा प्रश्न आहे. कारण या कसोटी सामन्यानंतर KL राहुलसुद्धा कदाचित परत येईल, जडेजासुद्धा कदाचित परत येईल आणि विराट कोहलीसुद्धा परत येईल. त्यामुळे सरफराज खान, रजत पाटीदार यांना तुम्ही संघाच्या बाहेर पटकन काढू शकणार नाही आहात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे गिल आणि श्रेयस अय्यरवरचं दडपण हे वाढत जाणार आहे. मोठी खेळी जर का त्यांनी सेकंड इनिंगला करून दाखवली तरच त्यांचा निभाव लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला लागेल. माझी मतं जी आहेत मी स्पष्टपणे मांडायचा प्रयत्न केला. तुम्हाला कसं वाटलं हे विशाखापट्टणमचं विकेट? तुम्हाला कशी वाटली जयस्वालची खेळी? तसंच मी जो मुद्दा मांडला की भारतीय संघातल्या आत्तापर्यंत आऊट झालेल्या बॅट्समननी स्थिरावल्यानंतर आपली विकेट दिली आहे, जी गोष्ट अजिबात चांगली मांडता येणार नाही, हे माझं मत झालं. तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.